तर आम्ही पितो तुमच्या समोर पाणी कुठलं की आम्ही ही पाणी पितो मी पिऊ दाखव की नाही तर म्हणजे कसं मला तर वाटत असेल आम्ही दुसरीकडनं करून आणले किंवा घाण घातले तर आम्ही स्वतः पितो सर सर आता पूर्ण असं नाही आहे, सर. नळाच्या पाणी आम्ही जे जनतेचं पाणी आहे ना तेच आणले सर आम्ही. हे पाणी खरंच नाही हो, हे खरंच बघा सर नाही. तुमच्या समोर पितो हे बघा आम्ही त्याच्यात मिक्स करून आणलेलं नाहीये खराब नाही त्यांच्या मुलाबाळांना हेच पाणी पाजलं पाहिजे. अरे मी काय बाहेरचं आहे का त्यांच्या मुलाबाळांना हेच पाणी पाजलं पाहिजे. हे बाहेरचं आहे का साहेब हो साहेब तुम्हाला मुलाबाळांचं म्हटल्यावर एवढं राग येते मग आम्ही मुलाबाळा नव्हत का तुमचे पाणी खराब नाही म्हणता तुम्ही. कोणत्या बेसिसवर म्हणता पाणी खराब? हेच दाखवलं रिपोर्ट आता रिपोर्ट दाखवले मी तुम्हाला दाखवलं मी. रिपोर्ट सगळं माहिती आहे आम्हाला. सर काय माहित आहे लोकांना वॉमिटिंग व्हायला लागल्या, लूज मोशन व्हायला सर, त्यांना सांगा. लागल्या. साहेब तुम्ही पालक आहेत ऐका ना. तुम्ही नागरिकांचे पालक आहात ना मग तुम्हाला तुम्ही नागरिकांचे पालक आहात का नाही तुमच्या मुखामध्ये आवाज आहे का? आमच्याकडे आवाज नाही का? आमच्याकडे प्रचंड आवाज आहे. हे शांततेने कायदेशीर बोलूया. आवाज आहे. तुम्ही शांततेने असं समजू बोलूया. नका आम्ही जर शांततेत बोलतोय म्हणजे शांतच बोलू शकतो. आमच्याकडे आवाज आहे. आम्ही काय शांततेने म्हणतो बोलायचं, तुम्ही आपल्याला पाणी कुणाला घाललंय. बोलायचं पण नाही. तुमच्या मुलाबाळांना हेच पाणी पितो पाजलं ना बाबा मी काय बाहेरचं आहे का तुमच्या काय घरात जर चिमटलं फिल्टर पडलं? नसेल असं का? तर मग सांगा. सर घेऊन आजारी पडायचं हे बघा नाही सर तुमच्या घरात जर फिल्टर नसेल अरे हे तर तांब्याचं पाणी पितो फिल्टर नाही खोटं बोलू नका. सर मला काय म्हणायचं हे बाकीच्या गोष्टी वाढवू नका एखादा आपल्याला काय करता येतं एवढं स्वच्छता सांगा ठेवा. पाणी आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी एवढं सांगा आता काय झालंय नदीचं पाणी आलं पहिल्यांदा हम्म. नदीला नदी डॅम मधनं जे पाणी सोडतो नदीला हम्म. ते सगळे मळी ढोळ सांडलेलं पाणी पुढं सरकतं हा. पाणी त्याविषयी आम्ही काम डायरेक्ट सोडले कुठलं हे Direct पाणी. direct मग सोडलं. घाण कसं काय नदीला सोडतो जे ऐका ना डॅम मधनं सोडलेलं पाणी ते जाऊजला बंधाऱ्यात जमा करतो आपण. हा. ते सुरुवातीला आले की 2-3 कमर प्रत्येक वर्षी काढा तुम्ही पुढं पाणी हो, येतं हो. आणि त्या दिवशी आमची लाईन फुटली होती आम्ही पंप बंद केले होते सांगितलं. परत चालू केलं ते त्याचा गडूपणा आणि हे प्युअरपणा Mix. म्हणजे बेसिक ती क्वालिटीच ही हो. आहे टेस्टिंगच्या वेळेस मला ओके दाखवत आहे पुढं काय क्लोरीनचं रिएक्शन झाली की थोडं पिवसरपणा येतं मग तसं घाण पाणी नाही तर बंद केलं असतं. साहेब पाण्याला वास आहे गटारीचं पाणी आहे वास सतत- गटारीचं वास येतं वास सतत सर 8 दिवसात एकदा नळ येते म्हणून आमच्या घरचे मग सर सगळे ते काय पाणी केले, आपल्याला नदी नदी सोडू शकते भरले 8 टिपं. कारखानेवाले मळीचं पाणी सोडू शकते तसं दुसरं काय मग काय काय आपण काय मग आपण काय आता पुण्याचं सगळं गटरचंच पाणी पितो आपण तेच येतं. तो भाग आपल्याला बाकीच्याच नाही आपण ते नाही. स्वतःसाठी बोलावलं सर सोलापूरच सर दररोज पुण्यातलं सगळं ड्रेनेजचं डॅम वजनी देते तेच पितो पाणी पितो नाही चांगलं फिल्टर करून देतात तुम्ही हे पाणी पितो साहेब आपलं सोलापूर स्मार्ट सिटी आपण गटरीचं पाणी पितोय अरे ऐका ना आपण सोलापूर स्मार्ट सिटीत राहतो आणि गटरीचं पाणी पितोय बरोबर आहे चुका होऊ नये. सर मला गटरीचं पाणी पितोय आपण. कारखान्यावरती मग तसं त्यांच्यावर काय बंधन वगैरे घालू शकत नाही का बा तुम्ही तिथले त्यांचे फिल्टर आपली करून वगैरे त्याला डिपार्टमेंट वेगळे आहेत आम्ही आधी आता उजनीवर डायरेक्ट लाईन आहे आपली हे शक्यतो वापरत नाही आता बंदच ते केलं. वापरूच नाही हो कधीच सर बंद पडलं तर. ते वापरूच नाही ते बंदच करायला पाहिजे उजनीचं पाजा आम्हाला